एल्लोरा केवला चाललं, एल्लोरा केवचं चाललं बिना ग्राइंडरचं बरोबर बघ कसं एकदम स्क्वेअर मध्ये. बिना ग्राइंडर कुठं येतं? त्या विसरे मित्रांनो ही गँग निघलेली आहे त्यांच्या पुढच्या प्रवासाला. तर आता एल्लोरा केवला चाललं, एल्लोरा केवचं चाललं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मध्ये येड्याचा दौरा जातोय रात्रीपासून ते तसंच चाललेलं आहे. केतनचा लुक बघा, अक्षयचा लुक बघा, अमेरचा लुक बघा, हा आपला आउटफिट. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. कुठली जागा तर आता चाललो आपण नाश्त्याला चाललो ना, नाश्त्याला जाणार आम्ही. तिथं नाश्ता करून मग केवला जाऊ. काय अजिंठा केवमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे. एंट्री केवमध्ये निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. अजिंठा केव आहे का? आणि सॉरी अजिंठा नाही. इतना गलत कैसे हो सकता है भाई. किती एल्लोरा केवमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे. असा निसर्गरम्य वातावरणात समीरचा शूट चाललेला आहे. केतन, मंजुमल बॉईज 2, सुजित, मंजुमल बॉईज इकडं मंजूर बॉल मधलं तर मग खाली लूज कर बे. तर समीरचा फोटो नाही काढायचा अजिबात. हा केतन ब्लॉगर, अक्षय ब्लॉगर, हा समीर ब्लॉगर आणि हा सुजित ब्लॉगर, सुसास्की ब्लॉगर. तर आता इथं चांगलं निसर्ग चांगलं आहे आणि हा केवचा एरिया पण खूप मोठा आहे. आम्ही अर्धे सीन तुम्हाला दाखवू. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत एक ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाणी जे की ओळखलं जातं वेरूळ लेणी या नावाने. हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. वेरूळ एक छोटेसे गाव आहे, पण इथली लेणी म्हणजे खरंच भारताच्या इतिहासाचं आणि कलांचा खजिना आहे. इथे एकूण 34 लेण्या आहेत. त्यापैकी 12 बौद्ध लेणी, 17 हिंदू लेणी आणि 5 जैन लेणी आहेत. म्हणजे बघा ना, इथे तिन्ही धर्मांची एकत्रता दिसते. एकदम एकतामध्ये विजेचं उदाहरण. ही सगळी लेणी दगडात कोरलेली आहे आणि त्यातलं कोरीव काम पाहिलं की खरेच डोळे थांबतात. त्या काळात ना मशीन होतं ना साधन, तरीसुद्धा इतकं परफेक्ट आर्टवर्क त्यांनी तयार केलं. प्रत्येक लेणीमध्ये वेगवेगळ्या कथा, मूर्ती आणि मंदिर रचना दिसतात. काही लेणी ध्यानासाठी तर काही पूजा अर्चनेसाठी वापरली जायची. इथलं वातावरण एकदम शांत आहे. थोडा वेळ बसलात तरी मन शांत होतं. जर तुम्हाला इतिहास, आर्ट किंवा आर्किटेक्चर आवडत असेल तर वेरूळ लेणी म्हणजे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. तर चला आता बघूया वेरूळ लेण्यांमधलं सर्वात प्रसिद्ध आणि जगभर ओळखलं जाणारं ठिकाण कैलास मंदिर. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर एका मोठ्या डोंगरात कोरलेलं आहे. तेही वरून खाली अशा पद्धतीने तयार करण्यात आले. म्हणजे आधी छप्पर आणि मग खाली भिंती आणि मग मूर्ती कोरल्या गेल्या. तसं पाहायला गेलं तर जगात एकूण 7 आश्चर्य आहेत. पण या मंदिराकडे पाहिलं तर असं वाटतं की आपण याला 8वं आश्चर्यच म्हणावं. कारण पूर्ण एका दगडात वरून खाली मंदिर कोरणं हे आश्चर्यचकित करणारीच गोष्ट आहे. हे मंदिर बांधायला जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला असं सांगितलं जातं. मंदिराच्या भिंतींवर, खांबांवर, हत्तींच्या मूर्तींवर केलेले कोरीव काम पाहून खूपच थक्क व्हायला होतं. रावणाने कैलास उचलण्याचं दृश्य, शिवपार्वतींचा विवाह, रामायण, महाभारत हे दृश्य एकदम जिवंतच वाटू लागतं. कैलास मंदिरात उभं राहिलं की त्या काळातील कारागिरांची कला, श्रद्धा आणि मेहनत सगळं जाणवतं. तर मित्रांनो, एकदा तरी इथे यायलाच पाहिजे, कारण असं अद्भुत मंदिर जगात दुसरं नाही. कैलास मंदिर पाहता क्षणी मन थांबतं. इतकं सुंदर, भव्य आणि जिवंत दिसतं हे ठिकाण. इथल्या प्रत्येक कोरीव मूर्तीमध्ये भक्ती, कला आणि श्रद्धेचा एक अप्रतिम संगम दिसतो. कैलास मंदिर हे फक्त एक बांधकाम नाही,
तर आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि भावनिक वारसा आहे. अशी होती आपली वेरूळ लेणी आणि कैलास मंदिराची सफर. खरंच इतिहास आणि कलाचं इतकं सुंदर मिश्रण क्वचितच बघायला मिळतं. आम्ही यापूर्वी या मालिकेतील 2 एपिसोड पण पोस्ट केलेत, तर तुम्ही अजून पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणखी एका सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.